झालं. ठीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिंधुरालिप्त सर्वांगम सिद्धिबुद्धी समन्वितं भूस्वानंदसितदेहं मुक्तानां वरदाय. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी गणेशाला वंदन केलेलं बरे. तुम्हाला कळतंय ना आता. श्री गणेश ही सर्व विश्वातली विभूती आहे असं म्हटलं तरी चालेल. माझ्या मुखातून शब्द आपोआप बाहेर येतात. मला काय माहीत नाही आता काय बोलणार आहे. सर्व विश्वातली श्री गणेश अशी एक विभूती आहे की त्या विभूतीमुळं सर्व विश्व चालतं आहे. याच श्री गणेशाचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं आपण समजायला हरकत नाही. कळलं. जरी कृष्णाचा अवतार असला तरी भगवान श्रीकृष्णांना प्रिय होते ते गणेश. कारण प्रत्येक शुक्रवारी, तुम्हाला माहिती नसेल एखादी, प्रत्येक शुक्रवारी भगवान श्रीकृष्ण आपल्या वैकुंठ भूमीमध्ये सत्यविनायकाची पूजा करतात. म्हणजे संपूर्ण शरणागती जी आहे ती फक्त गणेशापुढे आहे. म्हणून विश्व चालवण्यासाठी ते समर्थ आहेत. कळलं. नंतर भगवान शिव आणि भगवान ब्रह्मदेव हे अशीच त्यांच्या ठिकाणी गणेशाची उपासना करतात. त्यामुळं विश्व चालवण्याला समर्थ असे त्रिदेव आहेत. मी त्रिदेवांचं आज काय काढलं असं तुम्हाला वाटेल. बघू तेव्हा त्रिदेव जर एवढे समर्थ आहेत पृथ्वीवर, तरी त्यांनाही श्री गणेशाची उपासना गरजेची आहे किंवा आवश्यक आहे असं त्यांना वाटतं. कारण गणेशाच्या ठिकाणी सामर्थ्य असं आहे, म्हणजे मूळ देवता असल्यामुळं, की विश्व चालवायचे, काम करायचे, त्याला स्फूर्ती येते ती श्री गणेशाच्या रूपात. बरं. मोरगावला अशी घटना घडली की जेव्हा विश्व नव्हतं, म्हणजे नव्हतंच, तेव्हा ही पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी काय काय नाही, पंचदेव, ब्रह्मा विष्णू महेश शिव आणि शक्ती. शिव सूर्य आणि शक्ती ही पंचदेवता आहेत. पंचमहाभूतांनी पंचदेवता ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि शक्ती अशा पंचदेवता एके दिवशी तिथं तपाला बसल्या होत्या मोरगावच्या भूमीवर. पवित्र भूमी आहे. आणि त्यांना काहीही दिसेना. गणराजांनी चेहरा नाही दिसत. हा बापरे, तसं नको. अजून एक मीठ लावा ना. नाही हो, चेहरा नाही दिसत. चेहरा नाही दिसला. चेहरा रेकॉर्डिंग चालू आहे. नाही, रेकॉर्डिंग नाही. हा आता आला. ते नाही, लाईट गेल्यामुळे असं वाटलं. बाकी काही याच्यातली लाईट गेला. चेहरा चालू आहे. लाईट आहे. आहे. बरं, जाऊ दे. चालू केलं सगळं. आता चेहरा बघा. हा सो नाही कर, नाही म्हटलं की लगेच सांगा. चेहरा दिसतोय, पण हे सुरू झालंय ना आता. चालू आहे. ते दिसतंय इथे बरं, सेकंड सुरू झाले. पुरे. तेव्हा या पंचमहाभूतांना सृष्टी निर्माण करायला सांगितली भगवान श्री गणेशांनी, पण ती त्यांना निर्माण करता येईना. आणि त्याचं ज्ञान प्रत्येकाला आपल्याला नाही आहे असं जेव्हा वाटलं, तेव्हा त्यांनी पंचदेवांनी मोरगावच्या भूमीवर तप करण्याचं ठरवलं. तप म्हणजे तप्त. कळलं. तप करण्याचं ठरवलं. तप कसं करायचं आहे सांगा मला. जोपर्यंत आपलं सर्वांग तप्त होणार नाही तोपर्यंत तप असतं. जेव्हा तप्त होईल तेव्हा कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. हे नंतर सांगते तुम्हाला. पण असं सर्व देवांचं तप झालं आणि ते भ्रमात पडले की अजून आम्हाला कोणीच मार्गदर्शक कसा कोणी भेटत नाही, कोण आहे. तेवढ्यात गणरायांचा प्रचंड मोठा लाल बुंद असा प्रकाश त्यांच्या पुढं आला. म्हणजे निर्गुण निर्विकार प्रकाश त्यांच्या पुढं आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रभू, आम्हाला या प्रकाशामुळं काही कळत नाही, तेव्हा आपण सगुण साकार रूपाने येऊन आम्हाला बोध करावा. तेव्हा तो देवतांना बोध केला गणराजांनी की पृथ्वीवर मनुष्य प्राणी आहे. तुम्ही आता निर्माण कराल हळूहळू. मनुष्य प्राणी आहे, सगळे प्राणी आहेत, सगळे कीटक आहेत, सगळी पाखरं आहेत,
सगळं आहे. ही भूमी जर तुम्ही थोडी उलगडून पाहिली, तिथे कित्येक वेगवेगळे प्राणी आहे. कळलं? मग ते इतके प्राणी, इतक्या योनी तुम्हाला निर्माण करायच्या आहेत असं गणरायांनी सांगितलं. निर्माण कशा होणार सांगा? प्रथम त्यांनी मनुष्यजात निर्माण केली. कोणी केली? भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेवांनी मनुष्यजात निर्माण केली. आणि भगवान विष्णूंनी काय केलं? प्रतिपालन करण्याचा विडा उचलला. आणि भगवान शिवांनी मनुष्य जिथं चुकेल तिथं शासन देण्याचा विडा उचलला सर्व प्राण्यांना. कळलं? असं ते सगळं झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली गेली. ब्रह्मदेवांच्या हातात मी मूळ सांगते तुम्हाला. सृष्टी निर्माण केल्यानंतर मनुष्य प्राणी पण त्याच्यात एक निर्माण केला. त्यांनी खरं तर प्राणी म्हणून निर्माण केले आपल्याला. मनुष्य कोण? प्राणी. प्राणीच म्हणतात आपल्याला देव, प्राणी. तेव्हा मनुष्य प्राणी हा ऑलरेडी जास्त बुद्धिमान निर्माण केला. दिसतंय का बघा? मध्ये बंद पडते ते. नाही, बंद नाही पडते, ते आपोआप चालते. चालू आहे आपोआप चालू आहे. फक्त चेहरा दिसत दिसतोय नाही. का? चेहरा नाही. चालू असतं ते. शितळे ताई, चेहरा दिसतोय का बघा? ते आता चेहरा नाही दिसत पण असतं ते फक्त टच करायचं कळेल ते. हा बरं जाऊ. दिसलं का? हा दिसलं. चालू आहे ठीक आहे, ठीक आहे. तेव्हा असे सगळे प्राणी निर्माण केले, सर्व योनी निर्माण केल्या. आणि त्या योनींमध्ये ब्रह्मदेवांनी सांगितलं सर्वांना, विष्णूंना, की ह्या योनी सगळ्या मी केल्याच, पण याच्यामध्ये आपल्याला जाणेल अशी एकही योनी नाही. सरपटणारे प्राणी केले, उडणारे प्राणी केले, जमिनीत आत राहणारे प्राणी केले, फुलपाखरं केली, मुंगी केली, मोंगळे, सगळं झालं. पण मला आपल्याला जाणेल असा एकही प्राणी. तेव्हा मग मनुष्य प्राणी झाला. थोडक्यात तुम्हाला सांगते, माहिती आहे सगळं. मनुष्य प्राणी झाला. या मनुष्याकडून ईश्वराला अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? की प्रत्येक मनुष्याने ज्ञान श्रवण करून किंवा कोणाचा तरी बोध घेऊन मुक्त व्हावं अशी अपेक्षा आहे. मुक्त कशातून व्हावं? कर्मातून. कर्मातून मुक्त झाल्यावर काय होतं? बोला. नैष्कर्म्य स्थिती होते. आणि नैष्कर्म्याने काय होतं? बोला. जन्म मरण चुकतं. नैष्कर्म्याने काय होईल? मुक्त म्हणजे जन्म मरण चुकेल. बरोबर. अशी अपेक्षा आहे देवताला. तीच अपेक्षा घेऊन एक दिवस, म्हणजे तेव्हापासून जे देवतांचे जन्म झाले तर त्यांच्या लक्षात आलं की कोणीच मुक्त होत नाही. काय चालले? मनुष्याला ज्ञानच नाही तर काय. शेवटी ज्ञानदेवांचा जन्म झाला की कोणीतरी पृथ्वीवरच्या माणसांना मुक्तीचं ज्ञान द्यायला हवंय. वेदांनी कोणतं ज्ञान दिलं? पंचमहाभूतांचं दिलं आणि कर्मज्ञान दिलं. बरोबर. वेदांनी ते दिलं. श्रुतींनी कोणतं दिलं? श्रुतींनी सगळे वेद कसे म्हणावेत, मग उपनिषद कशी म्हणावीत याचं ज्ञान. वेद, श्रुती, स्मृती. स्मृतींनी फक्त ते लक्षात ठेवा, सतत वाचा असं ज्ञान दिलं. वेद, श्रुती, स्मृती. आता काय राहिलं? उपनिषद. उपनिषदांनी असं ज्ञान दिलं की हे सगळं ठीक आहे, पण असं ज्ञान आहे की ते तुम्ही सतत घोकलं पाहिजे, असं ज्ञान दिलं उपनिषदांनी. मिळून काय झालं? मनुष्याला हे सर्व ज्ञान बुद्धीला अवजड झालं. कळलं का? मनुष्य सामान्य आहे. सगळीच माणसं विशेष होऊ शकत नाही. प्रवचन कुठून येते आता? आत म्हणजे कुठं? तेव्हा मनुष्याच्या ठिकाणी एवढी पॉवर नाही. मनुष्य हतबल आहे इतर परिस्थितीने म्हणा किंवा काय, ती पॉवरच नाही. म्हणून सगळ्या देवांनी पुन्हा भगवान विष्णूंना प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार संपल्याबरोबर स्वर्गामध्ये मीटिंग घेतली. आणि काय, थोडी गंमत म्हणून सांगते. मीटिंग घेतली आणि सर्वांना सांगितलं, चला आता मात्र पृथ्वीवर ज्ञान देण्यासाठी मी अवतरणार आहे. कोण? भगवान कृष्ण. ज्ञानेशो भगवान विष्णू. कळलं? ज्ञान देण्यासाठी मी.
हे जे ज्ञान दिलं ना ज्ञानेश्वर माऊली ते विलक्षण आहे आणि संपूर्ण जगाला तारील असं त्याचं सामर्थ्य आहे. कळलं तुम्हाला? म्हणून ज्ञानेश्वर भगवान विष्णू यांनी ज्ञानासाठी अवतार घेतला फक्त. म्हणून 14व्याच वर्षी काय, कितव्या वर्षी, 21व्या वर्षी काय केलं? समाधी घेऊन टाकली. कारण कार्य संपलं. कळलं? आपल्याला असं वाटतं आपले माताजी एवढे झाले असते तरी ज्ञानेश्वर बरं झालं असतं. कार्य संपलं. किंवा 5,000-1,000 वर्ष जगले असते. पण तसं नसतं. अवतारी मनुष्याचं कार्य संपलं की तो काय करतो? तसं ज्ञानेश्वर आत ठेवा, बाधित ज्ञानेश्वर माऊलींनी 21व्या वर्षी कार्य संपलं असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनात काय केलं? ना धड वेद नाही, उपनिषद नाही, बाकी काय, श्रुती स्मृती नाही, पुराण नाही, काहीच नाही. त्या सगळ्यांच्यातलं सार काढून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. ही ज्ञानेश्वरी जे ना परिवर्तन करणारा ग्रंथ आहे. सर्वांनी त्याचा ध्यास घ्यावा. परिवर्तन करणारं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. का बरं दिलं? हाच एक असा अवतार आहे संतांचा की त्याला त्रिभुवनातलं ज्ञात आहे. कोणती योनी कुठं, कोणती योनी काय झालं सगळं ज्ञात आहे. म्हणून मग त्यांच्या लक्षात आलं की मानव हा उपनिषद पचवू शकणार नाही, वेद वाचू शकणार नाही आणि काहीच होणार नाही पुढं. म्हणून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून ज्ञान आपल्या पदरात त्यांनी टाकलं. मला इथपर्यंत यायचं. आता ज्ञान कशासाठी आहे? एक मुद्दा संपला. आता पुढचा आपण जे ऐकतो ते ज्ञान कशासाठी आहे? बोला. मुक्त. त्याच्या आधी आपल्या मनाला, बुद्धीला आनंद यावा यासाठी ज्ञान आहे फक्त एक. नंतर जो साधक होईल, जो सद्गुरूंचा अनुग्रह घेईल, त्याला ते आहे मोक्ष वगैरे काय जे आहे. एरवी कोणाला नाही. एरवी सगळे लोक श्रवण करून धन्यता मानतील की बस आजचं प्रवचन ऐकलं, आम्हाला खूप समज कळलं. मग साधक वर्ग एक निर्माण झाला ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा. आणि साधक वर्गाने हे लक्षात ठेवलं की हे ज्ञान कशासाठी मिळवायचं बाबा. तेव्हा माऊली 9व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकात सांगतात, हे श्रोते हो, शुभाशुभ फलैरेवम, शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधन. तुम्हाला मोक्ष मिळावा किंवा तुम्ही कर्मबंधनात अडकावं हे सगळं शुभ अशुभ कर्मांवर किंवा फलांवर अवलंबून आहे. नीट ऐका प्रवचन. आज ज्यांना ज्या ज्या शंका आहेत ना त्या इथं फेडून टाकणार आहे मी आजच्या आज. म्हणजे आपण कर्म करतो, आपण सगळं करतो, आपल्याला अभ्यासाला वेळ असतो पण अभ्यास होत नाही किंवा मनाची एकाग्रता होत नाही. जे जे काही अडचणी आहेत त्या आपण बघू. मग अर्जुना, शुभाशुभ फलः एवं मोक्षसे कर्मबंधनैः. प्रत्येक कर्माचं फळ कसं असतं? एक तर शुभ असेल किंवा अशुभ असेल, दोनच आहे नाही का. नीट ऐका प्रवचन. प्रत्येक कर्माचं कर्म कसं असेल? एक तर शुभ असेल नाही तर अशुभ असेल. आता आपण कोणीतरी गेलं तिकडं जातो, कळलं ना, ते कसं आहे फळ? अशुभ आहे. म्हणजे त्याच्यावर आपण सुसंस्कार घेतो परत आणि मग शांत बसतो, म्हणजे ते गेलं असं. तर जे अशुभ आहे त्याच्यावर रेडीमेड मेशर आहे सांगितले. पण जी शुभ फळं आहेत, शुभ कर्म आहेत, त्या शुभ कर्मांनी तुमच्या चित्ताची शुद्धी होते. लक्षात. 1, 2, 3, 4, 100 किती कर्म होतात दिवसातून? खूप. हे बघा नीट झालंय का? प्रेमळ आहेत का? आहेत ना? आहेत. शुभ आणि अशुभ कर्म दोन प्रकारचे असतात. कितीतरी कर्म शुभ आहे पण अशुभ पण कर्म आहे. एखाद वेळी असं होतं खूप शुभ करणारा कर्म करणारा मनुष्य आहे पण त्याच्या हातून पटकन त्याच्या गाडीखाली कुत्रा आला आणि कुत्र्याने काय केला? आजचा विषय वेगळा आहे लक्षात. कुत्र्याने काय केला? प्राण सोडला.
मिळून कोणतं कर्म झालं? अशुभ अशुभ म्हणजे पापकर्म झालं. पापकर्म. कुत्र्याला काय त्याला जगवता आलं नाही आणि तसा प्रयत्नही कोणी करीत नाही, हे मी पाहिले. रोडने गाडी इतकी भरधाव चालवतात कुत्री आणि कुत्र्याचा प्राण म्हणजे त्यांना काहीच नाही, म्हणजे ते काय एक कष्टी ते मारणारच असं हे धरून चालले. नॉट एवढं नक्की. तुम्ही धरून चालू नका. एखादा प्राणी आता ढेकून मारायलाच पाहिजे ते मला कळतं, पण सगळी ढेकणं मारल्यावर अर्पण पण करा. अर्पणाचं काय. कळलं का? हा, ढेकणं मारल्यावर सुद्धा अर्पण करा. दासांसाठी काय मशीन लावलं असेल ते झाले की अर्पण करा, सगळं अर्पण. कारण काय, सृष्टीतला प्रत्येक जीव जो आहे त्या जीवाचं महत्त्व ईश्वराला आहे. तो कोणी का असेना, आपल्याला काय नाही. आपण डास मारलेला बघून म्हणतो त्याने खूप पापं केली असतील, कशाला पाप. त्याचं वाक्यच सांगतो. आपलं काय, त्याने खूप पापं केली असतील, याचं असं झालं असेल, चोऱ्या केल्या असतील, नाही तर खून केले असतील, तुम्ही आता आज चावतोय म्हणजे याने खूनच केले असतील. तुम्ही आत्ता करताय काय करतोय? आपण म्हणजे तो त्याला बोलतो म्हणजे तुम्ही आत्ता कर्म हा. करता वाईट. कळलं का? डास मारण्याशिवाय तेव्हा डास असो, ढेकून असो, काहीही असो, चुकून जरी कर्म दुष्कर्म आपल्या हातून झालं तरी आत्ता तुम्हाला मेथड माहिती आहे. अर्पण. हां, अर्पण मग फार सोपं झाले. अर्पण म्हणजे काय करायचं? हां, अर्पण कसं करायचं ते माहिती पहा. ते माहिती आहे तुम्हाला, गावडे ताई, झोपू नका. अर्पण कसं करायचं हे माहिती आहे का? माहिती आहे ना? किंचित श्वास ते बरं. पण आता ढेकून चिरडला आणि नुसतं म्हणलं अर्पण, ते तसं होणार नाही. लक्षात थरली जर तुम्ही एखादं गणित सोडवलं तर जसं तुमचे मार्क वाढतात तसं प्रत्येक कर्म आपल्या कर्मांकडे लक्ष जर दिलं तर तुमचे मार्क्स वाढतील. अन्यथा कर्म जर ढोबळमानाने करीत गेले, मला आज कर्मावरच बोलायचं, कर्म मी सोडून देते नेहमी. प्रत्येक कर्म लक्षपूर्वक करा. जरी तुमचं चुकलं असेल, काही चूक झाली, क्षमा मागा, पण क्षमेच्या नंतर प्रत्येक कर्म चोख झालं पाहिजे, प्रत्येक कर्म प्रामाणिक झालं पाहिजे आणि ते अर्पण झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपलं कुठलं गीत अर्पण करते? निराकार पूजा केली स्वकर्म हा, निराकार तू निर्गुण देवा, त्रिवार तुझ वंदना. खरं तर मी आजारी आहे, पण प्रवचनाला कुठून वाचा फुटली काय माहिती बाबा. आज असं शक्य नव्हतं प्रवचन. प्रवचन टॉनिक आहे ना. निराकार तू निर्गुण देवा, त्रिवार तुझ वंदना. पूजा केली स्वकर्म कुसुमे, वाहुनिया चरणा, वाहुनिया चरणा. ईश्वर असा आहे, तो दिसत नाही. आपण पाया पडलो तर घरी गेल्यावर दिसतो का गणपती? दिसत असेल एखादं तुम्हाला, पण साध्या सुध्या माणसांना दिसत नाही, तो भासत नाही, तो काहीच होत नाही. तरी तुमच्यात परमेश्वर आहे. हे कशावरून? बोला. श्वास चालू. करेक्ट. कशावरून? जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत ईश्वर तुमच्यात आहे. ईश्वराचं कार्य चालू आहे. तो जर इतका प्रामाणिकपणे कार्य चालू ठेवतोय, मला सांगा एखाद्याशी मध्येच खटकन बंद पडलं, काय चालत नाही हो कोणाचं. चालतं का मला सांगा? काय कळतच नाही. घड्याळ त्यांच्या हातात आहे, पटकन चावी बंद केली, खलास चला. जोपर्यंत चावी बंद होत नाही तोपर्यंत प्रामाणिक पूजा केली. एका साधकाने स्वकर्म कुसुमांचीच पूजा बांधली आणि ती सर्व पूजा ईश्वराला अर्पण केली. पूजा केली स्वकर्म कुसुमे, वाहुनिया चरणा, वाहुनिया चरणा. चरण म्हणजे
स्वरूप तुझे की मंगल आली चांगले पिले तूच देवा मज माझी वही. आपल्याला शरीर दिले की नाही काका? दिले ना परमेश्वर. मग परमेश्वर कुठे आहे? बोला. प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राण रूपाने ईश्वर येऊन राहिला. किती दयाळू आहे, किती दयाळू मला सांग. येऊन राहिला. जर तो आला नसता, बारशाच्या वेळेस काय केलास? बारसं झालंच नसतं. प्राण रूपाने 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात असताना तो येऊन राहतो. हे त्याचे किती उपकार आहेत मला सांगा, किती उपकार. म्हणून स्वकर्म सगळ्या आयुष्यातली सगळी कर्म गोळा करा आणि वाहून टाका ईश्वराच्या. पूजा केली स्वकर्म कुसुमे वाहून या चरणा, वाहून या चरणा. आणखी एका सगुण रूपे तुझ पाहिला पुढती. श्री गुरु रूपे अवतरलासी मज लागी जगती. प्रेमल वंदन सर्व साधका, प्रेमल वंदन सर्व साधका. भजासी गुरु राणा, पूजा केली स्वकर्म कुसुमे वाहून या चरणा, वाहून या चरणा. पुरे शरीर दिलं, बुद्धी दिली, डोळे दिले, कान कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आंतरेंद्रिय पण घालून ठेवली. या शरीराचं कुठं आडायला नको. अंतरेंद्रिय इतके उपकार. माणसाला वाटतं माझं घर, माझी शेती, शेतीला नुकसान झालं तर माझं नुकसान झालं. तर ठीक आहे, आता काय मी तरी काय करणार. एवढीशी ज्ञानोबारायांचं काही चाललं नाही समाजापुढं, तर माझं तरी काय चालणार आहे. मी तर एवढीशी आहे. त्यामुळं मला इथं हा विषय. मग अग्निकुंडी विजे घातली ते जैशी अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीच मध अर्पिली शुभाष. अर्जुना, जोपर्यंत सर्व कर्म मला अर्पण करीत नाही, हे जर ज्ञान अडाणी माणसांना सुद्धा दिलं ना तर ते करू शकते. यासाठी आता पहिलीचं सुद्धा शिक्षणाची गरज नाही. ज्ञानोबारायांच्या वेळेस किती अडाणी माणसं होती ऐक, तरी ती पण मुक्त झाली. का झाली? हे ज्ञान कळलं. जर अर्पण नाही केलं अर्जुना, पृथ्वीवर पाऊस पडतो म्हणजे तिथं अग्नी असावा, पाऊस पडावा, तरी पेरलेलं धान्य उगवणार नाही. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुमच्या बुद्धीतच कधी घेतलंच नाही किंवा काहीच नाही केलं प्रयत्न, तर मग माझी बीज किंवा माझं अक्षर हे अंकुरणारच नाही. ते मग पुढे एक मुख्य सिद्धांत दिला आपल्याला. साधना करता करता नेहमी असं वाटतं की अजून कसं आमचं झालं. मला हे आपल्या साधकांवरच बोलायचं, अजून कसं आमचं झालं नाही. किती वर्ष तेच 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 चाललंय. किती वर्ष तेच तेच करायचं. एकट्या मुक्त झाल्या फक्त माताजी. आमचं कधी व्हायचं हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. आहे की नाही? आहे ना? हां, हो म्हणा सगळं. नाही होईल तेव्हा होईल. हां, बरं. खाता खाता होईल चंगाला. आमच्यात कसं झालं नाही असा विचार नाही आम्ही. नाही, तुम्ही म्हणजे तू म्हणा, तू मी नाही करत असं. पण साधकांना असं वाटणं साहजिक आहे. मी त्याच्याबद्दल रागवत नाही, पण खरंच आहे. पण भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितलं, अगा अर्जुना, कर्मे जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे.
कर्मच आपली मागची उरली असतील तर अजून आपल्याला त्याची फळं चाखायला मिळत आहेत. हे बरोबर का चूक? आपल्या आयुष्यात पूर्णत्व येत नाही, सगळी सुख येत नाही, म्हणल्याप्रमाणे होत नाही, कोणीच आपलं ऐकत नाही. हे जे आहे ना भानगडी सगळ्या, तर त्या भानगडी आहेत की पूर्वीची जी केलेली कर्म, तो काय दोष आहे असं नाही मला म्हणत. आपण काय चोऱ्या करून इथं आलेलं नाही, आपण व्यवस्थित आहोत. तरी पण पूर्वीची सूक्ष्म कर्म जर त्या काळी राहिली असतील तर तो जो प्रश्न आहे तो अजून राहिलेला आहे. म्हणून ही साधना त्या कर्मांना पुरेशी नाही. साधना गच्च पाहिजे, साधना अलौकिक पाहिजे, साधना भरपूर पाहिजे. आणि नुसती साधना म्हणजे डोळे बंद करून बसले म्हणजे साधना नाही. डोळे दृष्टी आत उघडी पाहिजे. डोळे बंदच करा पण दृष्टी आत उघडी पाहिजे. मला किती वेळ ध्यान लागलं? 1 तास लागलं समजा. 1 तासात काय झालं? डोळे बंद करून नुसते बसले. बोला आता मला उत्तर द्या. होतं ना काहीतरी? गावडे ताई नाही, जे होतंय ते सांगा ना मला. सांगा बोला. 1 तासात ध्यान करून काय काय होतं सांगा थोडे. का काहीच होत नाही? म्हणजे काय काय होतं म्हणजे असा की बाबा दिवसभर आपलं मन प्रसन्न राहतं का? तर साधना टिक मार. बरोबर. एक लक्षात ठेवा, साधनेने पहिला फायदा आहे की आपण प्रसन्न राहतो. समोरच्याने किती का गुन्हे करेल, आपण कसे राहतो? निवांत राहतो. हे मात्र होतं. एक निवांत राहतो. निवांत राहा, निवांत राहा, प्रसन्न राहतो. बरोबर. साधनेने साधकाचं मन प्रसन्न झालं पाहिजे. चेहरा बघितला तर तसंच आत आनंद असतो. आत आनंद. बरोबर. जोशीताई होतं का असं? किंवा मग तुमचं असं होतंय की ध्यान साधना करता करता तुमच्या बुद्धीत वेगळेच विचार चाललेत आणि बैठक मात्र ध्यानाची चालली. ऐसा भी कभी कभी होता है. होतंय की नाही? बैठक ध्यानाची आणि विचार दुसरे, हे मात्र होतात. कारण ध्यानाच्या व्यतिरिक्त कोणताही विषय तुमच्या बुद्धीची पकड घेऊ शकतो आणि एकदा विषयाने पकड घेतली की तो सोडित नाही, हे पण आहे. आणि आपल्या पुढे अनंत विषय आहेत पकड घ्यायला. का हो? आमचं बरोबर आहे का चुकतंय का? बरोबर आहे. अनंत विषय आपल्या पुढे आहेत पकड घ्यायला. याने असं का केलं, त्याने तसं का केलं, मी कधीच पैसे दिले होते, त्याच्या आठवड्यात का नाही राहिले. पुष्कळ 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 विषय आहे. गणपतीला एवढं कळलं नाही का, हा पण एक विषय आहे. माणसं त्याला त्याच्याशी पण काय देवा, किती वर्ष झाली तुला येतोय, अजून मला मुलगा नाही दिला, तुला तरी काय कळतंय का नाही? चला. हे जे आपण म्हणतो की माझ्या जीवनात अजून ध्यान करतो तरी किंवा करते तरी पोकळी आहे, ती पोकळी का राहिली याचा विचार. आणि या जन्मेचा तुमचा दोष नाही. दोष कोणाचा? आपण अभ्यास कमी करतो असंही नाही. आपण जो अभ्यास करतो तो डोळसपणे केला पाहिजे. अभ्यास करून काही फळं पुढं दिसतील, काही दिसणार नाही, याची तुमची तयारी पाहिजे. काही फळं पुढं दिसतील आलेली, आपल्या संसाराला, आपल्या उद्योगाला कुठेही दिसतील, पण काही फळं दिसणार नाही. बघा ईश्वर काय काय करतो. अभ्यास करणाऱ्याचं आरोग्य उत्तम ठेवतो. हे ईश्वराचं काम आहे. ऐक नाही, तुमचं काम आहे फक्त कमी एवढंसं खाणे. आपलं काम तेवढंच आहे. एवढं लोणी वाटी भरली तर तेवढं नाही खायचं, किती खायचं काय. म्हणजे प्रकृती बिघडवणं आपल्याच हातून होतं आणि प्रकृती उत्तम राखणं. मग प्रकृती माध्यमामध्ये ईश्वर आहे. ईश्वर आत्मा आहे, तो दिसत नाही, तो सगुण म्हणून आपल्या समोर येत नाही, काहीच होत नाही. म्हणजे ध्यानाचं इतकं सावधानरित्या बसलं पाहिजे की प्रार्थनेने श्वास ऊर्ध्व गेला पाहिजे.
हे भगवती. आता आपल्याला सगळ्यांना सांगितले परमेश्वर आपल्याला दिसत नाही, पण भगवती ही जी शक्ती आहे ती आपल्या शरीरात आपल्याला अनुभवाला येते. नीट लक्षात घ्या माझा विषय. भगवती शक्ती म्हणजे क्रियाशक्ती ही आपल्याला अनुभवाला येते. येते की नाही? हा. कधी येते सांगा? नेहमी येते, सतत येते, क्षणोक्षणाला येते. हा, क्षणोक्षणाला येते. काय करते भगवती? तुमच्या दिवसभराच्या क्रिया करवून घेते. दॅट इज भगवती. भगवती नावाची शक्ती आहे. जसा आत्माराम आहे तशी कुंडलिनी शक्ती ही भगवती आहे आणि ती आपल्या शरीरात आहे. म्हणून भगवती क्रिया करणारी शक्ती आहे. त्या क्रिया व्यवस्थित होत आहेत की नाही देहाच्या ते पहिले स्वतःला वारंवार तपासणे आहे. स्वतः डॉक्टरकडे गेले तोच तपासतो असं नाही, आपण आपल्याला तपासलं पाहिजे आतून. भगवती क्रियेची मालकीण आहे. मग आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय भगवतीला शरण जा. हे भगवती, मी आता ध्यानाला बसत आहे. आपल्या कृपा बलावर या देहाकडून ध्यान करवून घ्यावे. मी बसत आहे, मला ध्यान लागावे असं म्हणायचं नाही. मला काय कोण पहिलं स्वतःला शून्य समजा म्हणजे सगळं होतं. मी कोण आहे विसरून जा. काम काय, मी कलेक्टर आहे, मी व्यापारी आहे, विसरून जा सगळं. स्वतःचा देहासहित वर्तमान जेव्हा विसर पडेल तेव्हा भगवती प्रसन्न होईल आणि भगवती कुंडलिनी शक्ती सर्व देहातल्या क्रिया जशा उत्तम करील तसंच पाठीच्या कण्यातून वर जर 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 चढून तुम्हाला अनुभव देईल. हे मला विचारून घ्या पूर्ण. त्याच्यासाठी सद्गुरूंवर अतीव निष्ठा पाहिजे. तिला दुसरी वेळ अतीव निष्ठा पाहिजे. आमचे सद्गुरू आम्हाला जास्त काळ लाभले नाहीत, पण त्याचं मला दुःख नाही झालं. दुःख झालं पण त्यांनी इतकं छान शिकवून गेले सगळं. ते शिकवलेलं आम्ही हुबेहूब आचरणात आणलं, त्यामुळे आम्ही झालो. पण आम्ही झाल्यावर बाकीचं तुम्हाला माहिती आहे. चला, हुबेहूब आचरणात आणलं पाहिजे जे भगवतीला अपेक्षित आहे, मला नाही. म्हणजे स्वतःच्या देहाचा निराश सांगते मी, हळूहळू नीट आहे. काय सांगते? देहाचा निराश होणे. भगवती शक्ती ऊर्ध्व झाली म्हणजे देहाचा निराश होतो. तो देहाचा निराश झाला पाहिजे. निराश म्हणजे नि अधिक रस, कळलं? देहाचा निराश होणं गरजेचं आहे. तेव्हा अनुभव येतात. पांडू बोलू नका. तेव्हा अनुभव येतात देहाचा निराश झाल्यावर. तुमचं तुम्हाला ध्यानात कळलं पाहिजे हा देह आहे, याचा काय उपयोग आहे. आणि देहाला एखाद्या घोड्याप्रमाणे चालवा म्हणजे तो तुम्हाला नीट उत्तर देईल. अनुकूलता. आपल्या म्हणण्याप्रमाणे नका करू, म्हणजे आपल्याच म्हणण्याप्रमाणे करा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे करू नका. देहाला आता झोप आली लगेच लावून देहाला बर्फी खावीशी वाटली लगेच बर्फी घ्यायची. देहाला काय काय वाटतं सगळं वाटतं. देहाला खूप काय काय वाटतं, काहीही वाटतं. खूप दिवस झाले आता पिक्चर पाहिलाच नाही. चलो नाही, आपण नाही सांगते पिक्चरला. आता आपण कुठे जातो? होम थिएटर. सगळे थिएटर बंद आहेत. नाही, होम थिएटर आहे ना. पण होम थिएटरवर चिकार पिक्चर का हेमंतबाई? काय ना होम थिएटर 24 तास खुला आहे होम थिएटर. हाताची बटन. मग आपण जे पाहिलं होम थिएटरवर ते त्रिगुणात्मक आहे, लक्षात ठेवा. पाहू नका असं माझं मत नाही. लक्षात घ्या की आपलं कुठे चुकतंय, समीकरण काय येतंय. आणि जरी पाहिलं तरी ते विसरता येतं का माणूसच्या? त्याचे परिणाम 2-4 दिवस राहतात.
बोलू नका मध्ये, चला बाजूला. काय पाहिजे तुम्हाला? तिकडे हो, तुम्ही हो नाही तिकडनं नाही, तुम्ही पुढे सारखा नाही तर काय तर खुर्च्यांवर बसा. सगळे इकडे चेअरमॅन ऐका ते नको मागून नको जातील. नको, खुर्च्यांवर बसा म्हणजे मधून जातील. काका तिकडे बसा. सगळे हा? तिकडे येतात. नाही नाही थांबा थांबा, इकडूनच या. तुम्ही खुर्च्यावर बसा काका. थांबा आणि सांगा पाहिजे. तसं नको. पांडू दादा इकडून यायला सांगा, आहे मधून रोड. काय सांगत होते मी? सर्व त्रिगुणात्मक आहे. निराश करणे आहे त्रिगुणा. निराश निराश म्हणजे काय सांगा मला. मला असं म्हणायचं नाही तुम्ही साडी चांगली नेसू नका, तुम्ही खाऊ नका. सगळं खायचं आहे, सगळं नेसायचं आहे, सगळं करायचं आहे. फक्त तुमच्या बुद्धीत त्याचा उरला नाही पाहिजे लवलेश. संस्कार उरला नाही. हा, त्याला म्हणायचं निराश झाला. आम्हाला नाही का एखादा लाडू आणून देतो, एवढंसं कण खाल्लं की झालं लाडू. त्याला समाधान, आपल्याला समाधान. चलो मच्छिंदर गोर काय असं असतं. निराश कशाला म्हणतात? पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, अजून काय काय आहे? अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृती आहे, अजून इंद्रिय आहेत. पंचविषय. ते झालं ते सगळं. आणि या इंद्रियांमुळंच आपण वरती शक्तीला पोहोचू शकत नाही. आता तुम्ही म्हणा आम्हाला घरात काम खूप असतं, मान्य आहे. कामाचा सुद्धा निवाडा करावं. आता किती वयाला किती काम करणार, निवाडा करा. तुम्हाला तसं सांगता आलं पाहिजे. नाही आलं, हळूहळू काम करा. करायला लागतं काही ना, हळूहळू करा. जसं आपल्याला झेपेल तसं करा. जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं तरी करता येईल तसं करा. आणि ते श्वास वर घेऊन लगेच अर्पण. तुम्ही म्हणाल मी काय नवीन सांगत नाही, तेच सांगते. पण माऊलींनी काय सांगितले बघा. अगा एका मी सांगते, अगा कर्मे जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे. हा न्याय आहे. कर्माने जर आपण उरलो तर सुख दुःख हे तुम्हाला आलंच. ते तुम्ही सांगूच नका आम्हाला. ईश्वर खूप म्हणजे तटस्थ आहे, तो कोणालाच माफ करणार नाही. तटस्थ, त्याची भूमिका तटस्थ आहे. ज्याने जे केले त्याचं फळ फळ. चला पळा. रोखोक जेव्हा हा रोखोक व्यवहार. तो काय पुढं कोणाला उभा करत नाही आणि माफी करा असं म्हणून घेत नाही, अजिबात नाही. तो म्हणणार तुम्ही जसं केलंय तसं पळा पुढे वळा आणि जन्म बघा. मनात वांचिरे मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त. ते त्यांचं हे आहे की तसं नाही, माफी नाही. तुमचं कर्म राहिलं का, इच्छा राहिली का, खलास. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक साधकाने इथपर्यंत आलं पाहिजे की माझी आता म्हणजे आत्ताच नको लगेच तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. माझी आता काहीच इच्छा शिल्लक उरली नाही. आपला अभ्यास अवघड आहे, मी मान्य करते, पण तो आपल्याला आला पाहिजे हेही तितकंच खरं आहे. का नको यायला? तोच महत्वाचा अभ्यास. तोच महत्वाचा अभ्यास. अगा कर्मे जै उरावे तैतिही सुख दुःखी. अन्याय भगवंतात त्यांचा नियम सांगितला त्या नंबर आहे. कर्म उरलं का जन्म घ्या. कोणत्या प्रकारचं कर्म आहे तशा प्रकारचा जन्म येईल. आपल्याला ध्यान येते सगळेच, आपण विचारच खूप करतो. लक्षात ठेवा, विचार करणारा प्राणी कोणता आहे? नाही कोणता आहे? मनुष्य. नाही नाही ते नाही, मला वेगळे प्राणी म्हणा. बसा खुर्च्यांवर बसा. कळलं तुम्हाला? अगदी सर्वात मंद प्राणी जो आहे तो विचार करणार. नाही ते कळलं तुम्हाला? म्हणजे जर विचार केला, आपल्या कर्मांवर आपण प्रकाश टाकावा. काय घडलं माझ्या हातून, काय नाही घडलं, प्रकाश टाकावा. पुढची कर्म आपली उज्ज्वल होऊन जातात. हरकत नाही. चुकतात सगळे, जगात आलेले प्रत्येक जण चुकतो. मी पण चुकते कित्येक. पण चुकीचं काय फळ अगदी लगेच काय
आपल्याला मिळत नाही, ती चूक वर लिहिली जाते. आमचे गुरुजी सांगायचे की आपण इथं बसलोय, मी प्रवचन सांगते, प्रवचन टेप होते, तिकडे गणपतीच्या उत्सवात काय चाललंय हे सगळं वरती चित्रगुप्त काय करतोय, ते पुन्हा पुन्हा सांगायचं. असं रेकॉर्डिंग वर आहे. त्यांच्या जवळावर तर हे शोध लागले, त्या रेकॉर्डिंगमुळेच हा शोध लागला. मग इथं रेकॉर्डिंग व्हायला लागलं. बरोबर, किरणला माहिती, आम्हाला नाही माहिती. कळलं तुम्हाला? म्हणजे ईश्वराकडं प्रत्येक प्राण्याचं, आळी असो, डास असो, काय ढेकूण असो, काही असो, त्या सगळ्यांच्या कर्मांचं रेकॉर्डिंग आहे वर. आणि म्हणून आपण सावध राहायला. अगा कर्मे जैवरावे तही तिही सुखी होत. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या साधकाला उशीर लागेल, एखादा साधक लवकर पोहोचेल. उशीर लागणाऱ्या साधकांनी मनाला खायचं नाही. काय दिसलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सांग. कोण दिसायला पाहिजे? मी दिसते का ध्यानात? जशी काही हो ना, वा वेरी नाही. तुम्ही दिसते ना, वा वा छान. तुम्हाला नाही? बरं, भिडेताई तुम्हाला मी दिसते का? मी दिसते का? हां हो बरं. कोण यांना दिसते? सगळ्यांना दिसते. मग काय प्रॉब्लेम काय? मी दिसल्यावर मोक्षच आहे, काही नाही, प्रॉब्लेमच नाही. मी दिसल्यावर प्रॉब्लेमच नाही, फक्त वंदन करत चला. चला पुढे. हां, कमलासनी नारायणी काय जे असेल. पण जर मी दर्शन देत असेल, मी म्हणजे आता देहाचा मी नाही, मी म्हणजे स्वरूपाचा मी आहे, आता माझंच व्हायचा घोटाळा. सोनेकरांना वाटलं बरं का आता आल्या देहावर स्वतःच्या. हम होशियार है बहुत, हमें कोई नहीं फसा सकता. मी दर्शन देत असेल म्हणजे ती कोण? शक्ती, जी कमलासनी आहे, नारायणी आहे. ती जर दर्शन देत असेल तर तुमचा मोक्ष कुठे राहिला का? कुठला मोक्ष? दर्शनी समाधान आहे की नाही? मोक्ष कुठला? गुरु तेच ज्ञान, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी ज्ञानी आत्मदर्शन. दर्शनी फक्त एक फरक आहे की आत्मदर्शन होण्यापूर्वी तुम्हाला सगुण दर्शन सद्गुरू देतात आणि नंतर हळूहळू हळूहळू निर्गुण दर्शनाकडे तुम्हाला वळवतात. निर्गुण दर्शन म्हणजे काय आहे सांगा मला? निर्गुण दर्शन म्हणजे फक्त प्रकाश. आणि तो कोणता प्रकाश? निळा का काळा? फक्त पांढरं शुभ्र तेज. आता हे आकाश कसं आहे तसं. कळलं तुम्हाला? हळूहळू साधना झाल्यावर ईश्वर एक काम करतो, आपल्या सर्वांना चांदण्यांचा प्रकाश दाखवतो. ती एक अवस्था आहे बरं. चांदणं पडलं आहे तुमच्या आयुष्यात, म्हणजे तुम्हाला चांदणं दिसत आहे. कसं चांदणं दिसत आहे? लखलखीत. शुभ्र. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे त्याचं. लखलखीत चांदण आहे की तिथं मध्ये एवढा ढग नाही, काळा डाग नाही, काहीच नाही, फक्त चांदण आहे. असं पण एक दर्शन असतं. हे शक्तीच्या दर्शनाचे सगळे प्रकार आहेत. तरी माणसं काय करतात? अगा कर्मे दैव राहावे हेच करतात. आता तुमचं कोणतं कर्म नडत असेल तुम्हाला माहिती आहे का? बोला. पूर्वजन्मीचं. ठीक आहे, नाही ती तुम्ही आता अर्पण करताय ना, आता मागच्या जन्माची पण त्यात झाली सगळी कर्म अर्पण. आता तुमचं कर्म कोणतं नडत असेल? विकल्प नाही, विकल्प. बुद्धीमध्ये विकल्प आला, मला काय हे जमतं का नाही कोणाच, दॅट इज नॉट. बरोबर आहे. हां, मग आमच्या पायगुडे आहे ना, लगेच म्हणाले हो 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 मला पण. विकल्प आहे, त्याचं नाव विकल्प आहे. विकल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे कल्पना आणि विकल्प म्हणजे निगेटिव्ह. विकल्प असतात खूप लोकांच्या मनात. मला माहिती आहे ना काय करायचं. विकल्प असतात, आपल्याला जमेल का नाही कोणाच ठाऊक. एक दुसरं आपलं काय, आपण कुठे एवढं पुण्य केले मागे, तेव्हा आपल्याला आता साक्षात्कार व्हायला का?
अहो तुम्ही पुण्यच केलंय, म्हणूनच सद्गुरूंच्या दरवाजात आलेले आहात. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. त्याच्याशिवाय नाही काय. फक्त आवड आता अशी लागली पाहिजे, ध्यानाची चटक लागली पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ. किरण, निर्गुण होऊन ऐकू नको, सगुण होऊन ऐक. ध्यानाची चटक पाहिजे. चटक हा शब्द योग्य. तंबाखू खाणाऱ्याला विचारा चटक काय असतं. तल्लप. हा. तशी ध्यानाची तल्लप झाली पाहिजे. चटक पाहिजे. चटक कशी? तंबाखू खातोय, त्याला खूप काम केलं पांडू खातोय वाटतं तंबाखू काय. खूप काम केलं, मग बसलाच गडे एका ठिकाणी. काय नाही, ते खिशातून डबी काढली, त्याच्यातून चुना, ती काय तंबाखू काढली, त्याच्यात चुना घालवला, टाळी मारली ना, असं करून. मग तेव्हा त्याला वाटतं अर ब्रह्मानंदी लागली अभ्यास केला. ती ब्रह्मानंदी टाळी जी असते ती तल्लप ध्यानाची लागली पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला करमलं नाही पाहिजे. आपण घरी कामं करतोय सगळ्या गृहिणींचं मी बघते आता. कामं सुटत नाहीत, नको सुटत, पण ध्यानाची चटक पाहिजे. जी वेळ ध्यानाची झाली त्या वेळेस बैठक पडलीच पाहिजे. देव का उतरेना खाली सांगे नाही आमचं काम राहिले, करायचं नाही, हे लक्षात ठेवा. माझा आवाज वाटाय करायचंच नाही, हे ध्यानाचं पथ्य आहे. नंतर करेल हेच ध्यानाचं पथ्य आहे. की कोणी ईश्वर जरी खाली आला म्हटलं हे काम राहिले तुझं, चल लवकर, नंतर करावं ध्यान, असं शिकवणारे महाभाग असतातच घरात. ध्यानाचं काय नडलंय होय, नंतर सुद्धा होईल, रात्री होईल झोपताना कोणी ध्यान केलं होतं का? पहाटे होईल. असा बोध कोणाचाच ऐकू नका, तर तुम्हाला पुढचे अनुभव येऊन आनंद येईल. हे सगळं कशासाठी करतो आपण? आनंद यावा म्हणून. नखशिखांत आनंदाने हे शरीर भरलं पाहिजे. कायम आनंद ही अवस्था आपण उपभोगली पाहिजे. तो आनंद असा असतो की काहीही दुःख जरी आलं, सगळ्यांचं प्रारब्ध थोडंफार तरी असतंच, या जन्माचं तरी असतंच, असं आपण धरून चालू. तरी पण काही दुःख आलं तरी तो जो आनंद असतो त्याच्या पुढे ह्या दुःखाची सावली कमी असते. ताबडतोब हा मनुष्य जो आहे ध्यान करणारा, तो ताबडतोब नॉर्मल होतो. लक्षात. जग म्हणतच मग काय एवढा नवरा गेला तरी काय बाई म्हणू दे. लोकांच्या नावं ठेवण्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही, अजिबात नावं ठेवू. आणि कुठल्याही नातेवाईकांचं हे ऐकायचंच नाही की ध्यान नाही करायचं, आम्ही काय असं केलं होतं का, तर तसलं काय ऐकायचं नाही. तुमचं काम संपलं की बैठक पडली पाहिजे. तुमचं काम संपलं की जपमाळ हातात आली पाहिजे. जे काही तुम्ही करताय ते, पण ध्यान करताना ईश्वराचं ध्यान तुम्ही करताय आणि ते ध्यान तुम्हाला अचूक लागलं पाहिजे. म्हणून दिवसभर त्याची आठवण काढा. देवा माझं ध्यान राहिलं रे, असं म्हणा देवाला. देवा माझं ध्यान राहिलं रे, देवा माझं ध्यान राहिलं रे, देवा माझं ध्यान राहिलं रे. असं जर म्हणत तुम्ही गेला, असा देव बसवेल ना ध्यानाला, डायरेक्ट साक्षात्कार, डायरेक्ट तेच पुढे येईल, डायरेक्ट सगुण परमात्मा पुढे येईल. लक्षात ठेवा. किंवा अशा ठिकाणी तुम्हाला एखाद्या घेऊन जाईल जिथं तुमचं मन प्रफुल्लित झालं, जिथं तुम्ही समाधानी झालात. असं पण एक आहे, सगुणातलं झालं. पण निर्गुण उपभोग घेताना मनुष्याने सर्व मनाच्या वृत्ती विसरता आल्या पाहिजे. वेगवेगळ्या ठेवणे. चला, जसं स्वयंपाक करताना आपण सांगतो आता मी पोळ्या करते आहे, कोणी काही मला सांगू नये, तिकडं कोणी आहे त्यांना सांगा, हे जसं करू तसं सांगायचं आहे. आणि ध्यानात कोणी कसलाही डिस्टर्ब आणला
तरी मांडी उघडायची नाही. हे पथ्य आहे ऋषी मुनींचं, ज्ञानेश्वर महाराजांचं आणि परमहंसांचं. हे पथ्य आहे. म्हणून आपल्याला ध्यान, आता कोणी कोणी किती वेळ ध्यान लागतं हे मला सांगा बेडेताई. अर्धाच तास, 1.5 तास होता. 1.5 तास. वा, छान. तुमचं कोण आहे पलीकडं? जोशीताई? 1 तास. 1 तास. तुम्ही? 1 तास. 1 तास. तुम्ही? मग अजून बैठक किती वाढली पाहिजे? किती वर्ष झाले अनुग्रह घेऊन? किती? हा, 20 वर्ष. 20 वर्ष. बघा. आणि ध्यान अर्धा तास. कुठं गणित जमायचं? आणि मग मला विचार, आमचं कसं होत नाही? आम्हाला कशी कुंडलीन दर्शन देत नाही आणि आम्हाला कसं कृष्ण दर्शन? काय वाटते ते विचार. गावडे ताई तुम्हाला? 1.5-2 तास. 1.5-2 तास. बरं. मागे कोणी चाल. आपको क्या है? कुछ नाही आहे. काय आहे? ध्यान किती तास लागतं? 1.5-2 तुमच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, पण तुम्ही काय माहिती 1.5-2 तास ध्यान लागतं बरं का या व्यक्तीला. हो. पण जास्त डोळे लागतं. उघडल्यावर ह्यांना विचारलं ना काय अनुभव आला ते असं करतात. मग काय लय लागून जातं एवढं कळतं, बाकीचं कळत नाही पुढे. मल्लय म्हणजे काय आहे सांग. एक रूप होतं एक म्हणजे रूप वेळ निर्गुण निराकाराकडे ईश्वर तुम्हाला खेचतो आहे. ते कमी नाही. हे कोणालाच जमत नाही. नाही ते लागत. तुम्हाला जमतंय याची तुम्हाला खात्री नाही. म्हणून तसं होतं. तुम्ही नुसतं कुंडलीने कधी येईल कधी कधी वेळ काळजी कसा गेला सोडा. कळत नाही. हा. हा, असं 2 होतं. तास झाले अजून. 2 तास आत्ताच झाले बसलो. काय कळत नाही. आपण बसलो असं नाही. मध्येच कळतं. खरं. प्रार्थना गेली काहीतरी झाले काय नाही. असं वाटतं अजून 10 मिनिटं झाली पण पाहिलं 2 तास हा, झाले. 2 तास झालेले असतात. अनुभव असतो. तसं असतं. अशी बैठकीचं सामर्थ्य आहे. तर अशा बैठकीला बसला 2 तास गेले खलास. शक्तीच्या सेवेत गेले, निर्गुणाला पाहण्यात गेले, निर्गुणाला अनुभवण्यात गेले. हे महत्वाचं आहे. तुम्ही असं म्हणू नका ठे एवढा वेळ बसले पण काही दिसलं. दिसणार कसं? दिसतो कशाने? चर्मचक्षुंनी. आणि ध्यानात कशाला बसला? दिव्य चक्षुंनी. मग चर्मचक्षुतला दिव्य चक्षुत कसं दिसणार सांगा मला. बरोबर आहे. नाशवंत आहे. हा, नाशवंत दिसतं. कसं दिसणार? त्याच दिव्य चक्षुंना अजून सवय करा. थोडा आहे, ते चूक नाहीये ते. नाही नाही चूक कर- आपल्याला कायच होत नाही, नुसतं बसून राहतं तर काय असं नाही, होतंय. नाही. नाही, चूक काही अनुभव म्हणजे येत नाही. असं हा एक अनुभव समजायचं असतो. नाही, हा आहे. का? असं समजायचं की अजून आपल्या त्या शक्तीला तसं होण्यासाठी थोडा अवकाश असेल. तिला द्या ना अवकाश. कुंडलिनीला कुंडलिनी कुठपर्यंत चढली? हालचाल चालू आहे, कटायचं इथे हालचाल चालू आहे. मग किती सतत जवळ हालचाल आले? आहे. ब्रह्मरंध्रापर्यंत येऊन पोहोचला तुम्ही. थोडी राहिली. तुमचं एक परत. इकडे झाले तरी इकडे हालचाल आहे. हल्लं का? चालू असते प्रवचन. छान आहेत की नाही? मग अवस्था छान आहे तुमचं. बोला, भिवून नका बोलू. नीट बोला, नीट बोला. मी नीट विचारते. हा. नाही ऊर्ध्व झालेली आहे आणि सारखं म्हणजे आतमध्ये निळ्या प्रकाशाने आज असं मंदिर वगैरे असं खेचत वा वा, वा. चाललंय पुढे. ठीक ठीक. तुम्हाला हे कळलं पाहिजे की इट्स बट सिरियस. हे सिरियस आहे सगळं. विश्वाच्या पलीकडचं आहे. हे कुठेही विश्वात नाही. याचं शिक्षण नाही, काहीच नाही. ते शिक्षण आपण घेतो आहे ते एका मानवी देहाने त्याच्यासाठी किती केलं पाहिजे, दम धरला पाहिजे आणि त्याचा आनंद मान. जरी बैठक सुद्धा झाली तरी महत्वाचं आहे देह स्थिर झाला की नाही. देहाची बैठक ही स्थिर होणं याला महत्व. नाही तर बसले इकडे 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 काहीतरी करायचं, नाही तर तिकडं वरात आले की पळायचं. आता नाही आपले साधन जात वरात नाही आली वर. कोणाची. असेच हे इतकं चंचल कोणी ध्यान करू नका आणि तसं होणार पण काय. म्हणून ध्यानाचं रहस्य किंवा ध्यानाचं महत्त्व हे जाणा आणि मग स्वतःला दोष द्या किंवा गुरूंना दोष द्या. दोष कोणाचा आहे? कोणाचंच नाही. कोणाचाच नाही. दोष नाही कोणा. मग गावडे ताई तुम्हाला काय काय होतं? झोप येते आता. झोप येते? नाही. आता झोप नाही येत. तेच वाटतं तुम्हाला. ध्यानात काय होतं काय खूप होतात काय सांगा ना. मग खूप होतं. पलीकडे होते सगळं. काय पलीकडे?
पाय धुवा टाकी ठेवली. ऐका ना तिथं कोणतरी ते टेबलावरती तिथे बसा नसायचं मग. आता कमला पांडू सणामध्ये तर असतातच. पाय धुवून कोण नाही म्हणायचं. पांडू बसेल. हा कमला सणामध्ये तर दर्शन असतच बर, म्हणजे दर्शन आहे. आणि विठ्ठल काही वेळेला काही पहिल्यांदा वेळेला कुंडलिनी शक्ती सगळी उभ्या जबाबदार आहे. राहते ती ते असतेच ध्यानाला वर. आणि याला कळलं, देह स्थिर करायला, मणक्याच्या वर चढायला, मानेपर्यंत यायला. आता 14 मणक्यावर कुंडलिनी शक्ती आली तर काय होतं सांगते. तुम्ही आपापली चिन्ह त्याच्यात बघा. 14 मणक्यावर एकदा आली की संपूर्ण कुंडलिनीचा सगळा किरणांचा विभाग इथे येतो. आपला चेहरा, आपली छाती आणि कमरेपासूनचं झालं खाली. 7व्या मणक्यावर आल्यावर कमरेपासूनचं झालं. असं कोणाला होतं सांगा. कमरेपासून हंस प्राण निघाला आणि मागच्या कुंडलिनीच्या त्याच्यामध्ये जाऊन मिसळला. असं कोणाकोणाला झालेलं आहे. हातवर हा झालं. सुषुम्ना नाडी हे तुम्हाला कुंडलिनीचं सांगते. 7व्या मणक्यावर कुंडली तर असं आहे. हंस प्राण इथून इथे येतो, स्वादिष्ठानापाशी येतो आणि तिथून खाली उजव्या बाजूने मांडीच्या बाजूने कुंडलिनी शक्तीला जाऊन मिळतो. ही क्रिया ज्याच्या देहात झाली त्याची कुंडलिनी फटाफट वर चढणार. झाली का बघा. स्पुटनिक पुढे म्हणायचे. उड्डाण. एक म्हणजे हा स्वादिष्ठानापर्यंत हंस प्राण जसा आला तशी कुंडलिनीला पण हंस प्राणाचं स्फुटनिक मिळालं म्हणून ती पण वर 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 चढते. एका दिवसात चढेल का? नाही. मग हे लक्ष द्या, बारीक लक्ष द्या आपल्या शरीरात. आणि त्याच्यासाठी लागणारा आहार हा सीमित घेतला पाहिजे. सगळंच खाऊन जमणार नाही. खा पण नंतर खा, ध्यान जात तरी पण नाही. या कुंडलिनीच्या चढण्यासाठी जाऊ द्या. तर मी माझं नाही सांगू इच्छित सारखं सारखं सांगू. मी काय काय केलं माहिती आहे ना तुम्हाला. पूर्ण ससूनला मी नोकरीला होते कितीतरी वर्ष अनुग्रहित झाल्यानंतर. तेवढी वर्ष मी फक्त सकाळी अर्धी भाकरी आणि दूध आणि संध्याकाळी अर्धी भाकरी आणि दूध एवढाच आहार घेतला. त्याच्यापेक्षा जास्त घेतला असेल तर तो ईश्वराला माहिती. आपल्याला काही कमवायचे, हैदराबादला जायचे, लांब आहे, तर तसं करा ना तयारी. का गाडी बिघडणारी पाहिजे तिकडे हैदराबादला. लांब जायचं, मध्ये बिघडलं म्हणजे सोबतही नाही आणि रात्रही झाली सगळंच. असं नको आहे. लांब पल्ला आहे. कुंडलिनी ब्रह्मरंध्रातून ब्रह्मकुंडात जाणे हा पल्ला लांब आहे, पण तो गाठायचा आहे. आपल्या दिल्लीला जायचे, काश्मीरला जायचंय, तर तो पल्ला आपण देहकष्ट करून सुद्धा स्वतःला सांभाळलं पाहिजे. आणि त्याची आवड पाहिजे, एनर्जेटिक पाहिजे शरीर. आहाराचं संतुलन पाहिजे. आहाराचं संतुलन बिघडत असेल तर कुंडलिनी ऊर्ध्व गेलेली आहे याचा अनुभव कधीही येणार नाही. लक्षात ठेवा. कुंडलिनीला 2-3 प्रकार अत्यावश्यक आहेत. एक आहाराचं संतुलन, एक निश्चयाने ध्यान आणि तिसरं सतत आपल्या आत लक्ष. असे 3 याच्यामध्ये आहेत पथ्य. काय सांगितलं माऊलींनी? युक्त आहार विहार. म्हणून माऊलींनी सांगितलं कर्मे जरा. अगा कर्मे जैवरात. आपण जर कुंडलिनी युक्त झालो नाही तर आपल्या हातून फक्त काय होतील चितळेताई? फक्त कर्म. ती रोजची होतातच आहे. मी लक्षात घ्या. हल्ली तुमच्या जीवनात जे जे कर्म आहेत क्षुल्लक आहेत, क्षुल्लक. जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करीत नाही की देवा मला माझ्या कर्मासहित मोक्ष दे, तोपर्यंत कर्मच होत राहणार. लक्षात. बघू नका तिकडे काय, तिकडे कोणी काही ना, तुम्ही कशाला. तोपर्यंत कर्मच होत राहणार. कर्माला आडकाठी कधीच बसणार नाही.
जोपर्यंत तुम्ही श्वासवर घेऊन देवाला म्हणत नाही, हे ईश्वरा, काय म्हणता तुम्ही, हे भगवती, तुझ्या कृपे माझ्या कर्मांचा लेश सुद्धा उरू देऊ नको, इतकं सांगितलं तर ते कुठेतरी कमी करतो आजूबाजू. आणि आपल्या आजूबाजूची माणसं आपोआप तुम्हाला म्हणायला लागली, ए जा, तुझ्या ध्यानाची वेळ झाली ना, जा बस. ए जा, तुझ्या प्रवचनाची वेळ झाली ना, जा आई, जा बघू. असं जेव्हा म्हणायला लागतील तेव्हा समजायचं ध्यानाचं बक्षीस जवळ आलं. हातपाय धुवून घे. नका बोल जाऊ. तेव्हा समजायचं ध्यानाचं बक्षीस आलं जवळ. अजूनही काही होत नसेल तर मग नाही, कर्म चुकतंय. मला तो पॉइंट सांगायचा. जिथे कर्म चुकलं तिथे तुम्हाला आडकाठी आलीच. बाहेरचे ढोबळ कर्म मी बोलतच नाही आता, बरोबर आहे की नाही. कर्म चुकलं, आडकाठी आली. कर्म कोणतं का कर्म असो, स्वयंपाक असो, धुणं असो, भांडी असो, काहीही असो, कोणाला मदत करायची असो, काही असो. आम्ही तर सामान्य स्त्रियांना सांगतो, भाकरी करता करता श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. म्हणजे नवरा दारुडे जरी असला तरी दारू सुटेल, भाकरीत इतकं त्याचं सामर्थ्य आहे. हा, मग भाकरीचं खातं का नाही नवरा, काही नाही त्यांना बिचाऱ्यांना मिळत, पण नवऱ्याची दारू सुटणं हे ज्या स्त्रियांचं ध्येय आहे त्यांना मी हा बोध करते की बाई तुम्ही भाकरी करता करता श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. रामाच्या अक्षराची भाकरी जेव्हा पोटात जाईल तेव्हा दारू 100% सुटेल. तसे 60% सुटली गराड्याच्या लोकांना. किती टक्के? 60-70%. सगळे लोक श्रीमंत झाले. परवा मला एक आजी भेटली गराड्याची, मध्येच भेटली कुठतरी. बाई माझ्या तोंडावर हात फिरवला. बाई कोणी ओहेसकर असतील तर तोंडावर हात फिरवतात, मध्यम असतील तर काय हात जोडतात, नमस्कार करतात. त्या आजीने तोंडावर हात फिरवला. बाई तू या टेकडीवर पाऊल ठेवलं आणि आमचं घराडं श्रीमंत झालं. तितका बक्षीस आहे. मी कुठं ठेवलं, त्याने ठेवलं. कळलं? असा हा परिणाम आहे कशाचा? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय, हा परिणाम आला. का नाही सुटणार दारू? नाम जर आत गेलं मग दारू सुटणार. तसं आपल्याला कामं दिलीत घरातली, मी तुमचं कोणाला विचारलं नाही, मला माहिती आहे साधं हुशार आहेत त्या बाबतीत. पण काम करता करता बीजमंत्र हा चाललाच पाहिजे. बीजमंत्र करून करून इथे स्पंदन सुरू झालं पाहिजे. हे माहिती आहे का? इथे स्पंदन होत असतं बीजमंत्र करून. म्हणजे तुमच्या पाठीशी खूप पुण्य येतं आणि पुण्याने परमात्मा मिळतो. पुण्य येण्याचं कारण आहे का नाही? म्हणून कर्म नीट करा. आता तुम्हाला ते सांगायची गरज नाही म्हणून मी त्याच्यावर बोललो. कर्म नीट कराय काय तुम्हाला सांगायची गरज? कर्म होतच. कर्म झाल्यावर काय करायचं? अर्पण करायचं. होतं का? कोणाकोणाचं होतं? कर्म झाल्यावर प्रत्येक कर्म होतं का? होतं. तुमचं जोशीताई नुसती माना हलवू नका. जोरंगेताई नाही ना होत ना. दॅट इज द फॅक्ट, दॅट इज द पॉइंट. प्रत्येक कर्म अर्पण झालं पाहिजे श्वास वर घेऊन. आपल्या पद्धती चुकत असतील हेच मला वाटलं म्हणून मी आज हा विषय चालू केला. काय होतंय? कर्म आपल्याला वाटतं साधना करताना करू, बरोबर ते, पण आता अशी प्रॅक्टिस करा. हे कर्म झालं, भाकरी झाल्या का? ओम तत्सत ब्रह्मा. कारण काय त्याच्या मागे अर्थ? मी केलंच नाही. माझा अभिमान घालवला पाहिजे. देहाचा अभिमान गेला तरच मोक्ष आहे. बरोबर का चूक? बरोबर. या देहाचा अभिमान असतो मनुष्याला. मी केलं, मी केलं, मी केलं. करता राहिला की भोगता राहणारच. तुमच्याकडे बघते थांबा. कळलं तुम्हाला? आमच्या हेमंतबाईंना ज्ञान आहे.
प्रत्यक्ष काय होतं मला माहित नाही. कळलं? करता उरला की काय आलं? कर्म आलं. आणि कर्म झालं की भोग राहिले, भोग राहिले की जन्म आला. दॅट इज दॅट. साखळी सुरू झाली. करता कर्म चुकलं, कर्म अर्पण करायचं राहिलं की काय होतंय? जन्म येतो. आणि पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. दॅट इज बॅड, व्हेरी बॅड. इह संसारे खल दुस्तारे. हां, ते घ्या. झाले वाटतं. आम्हाला आहे वाटतं. हां, ठेव. ठीक आहे, असं आहे. म्हणून प्रत्येक, आता तुम्हाला साधकांना हे पथ्य आहे, प्रत्येक कर्म लक्षात ठेवा. माझं बोलणं ते जर राहत असेल, ढोबळ मानाने जगू नका, ढोबळ मानाने साधना करू नका, ढोबळ मानाने काहीच करू नका. ढोबळ मानामध्ये कुठेही ईश्वर तुम्हाला हात देणार नाही. हे सत्य आहे, ते मी बोलते. आपल्या कर्मांबाबतीत जागृत पाहिजे. कोणतं कर्म अर्पण नाही केलं ते तुमच्या अंगी येईल. आणि ते अंगी आल्यावर जन्म मरण चुकणार नाही. असं आहे. स्वतःसाठी वेळ काढा, ध्यान करा, जपयज्ञ करा. जप करताना सारखं काय मागता सांगा मला? काहीच नाही मागत. मला कोणाच पकडता येईना. मागं काहीच नाही. हा किरण, तू पण नाही, कोण नाही मागत? हातवर नाही मागत का मागतात? बाबा मला माताजींकडे सोड. हा, तेवढं मागते. ते मागतोय. ते मागायला पाहिजे. गोस्वामी, कोण कोण काय मागतं सांगा मला. माताजींकडे जायला मिळू दे हा, तेवढं. तेवढं. प्रवचनला मिळू दे. जन्म आला, कर्म आलं, कर्म आलं, भोग आले, भोग आला, बंधन आलं. म्हणजे काय म्हणतात आपण त्याला? भोग आला, जन्म आले. आणि जन्म आले की सगळं संपलं. ज्याला तसंच जन्मायचं आहे आणि ज्याला तसंच मरायचंय ते मग विचार करू देत. माझं काय करणार मी तरी? त्याला काय, मला माझी कपॅसिटी माहीत आहे की मी कुठपर्यंत शिकवायचं लोकांना. म्हणजे तुम्ही नाही, बाकीचे. कळलं का? साध्या साध्या लोकांना आपण शिकवू शकत नाही, असं आहे. जातात विचार. त्याला बऱ्यांचं म्हणणं आहे, डहुळती ठेवी ते जन्ममरणी डहुळती ठेवी. ते या तीरावर त्या तीरावर, त्या तीरावरून या तीरावर. ममतेची लवड सवडी माते न पवतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुतडी डहुळती ठेवी. इथं ठरलेलं. अहम आणि ममता. हा, अहम आणि ममतला मी अहमच. मलाच देत आहे वाटक सगळ्यांनी. कळलं तुम्हाला? मलाच देतं का म्हणजे मला वाटायला देत आहे. एक पण एक कर्मच आहे ना, वाटणं. पण मला हे म्हणायचं आहे की जे कर्म उरतं त्याचं फळ असतंच. म्हणून सावधगिरीने कर्म करा, सावधगिरीने अर्पण करा आणि सावधगिरीने मुक्त व्हा. प्राण सावध असणं, वृत्ती सावध असणं हे महत्वाचं. प्राणाला काय नाही होत, वृत्ती सारखे तेच जमाना कुठं चाललाय, आपण कुठं चाललोय, ईश्वराने काय शिकवलं, गुरु सांगून गेले, सगळं झालं तरी आपण तिथंच. पहिलीच इयत्ता काय सोडायचीच नाही. मग कधी व्हायचं? पहिली इयत्ता पहिली. तुमच्यातले गुरु कधी होणार? कधी होणार? काय मागं? ज्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत त्यांनी तरी सुंदर सुंदर कर्म करून, छान छान ध्यान करून, अर्पण करून, अनुभव घेऊन मला सांगितले पाहिजे. लवकर बाबा अशी इच्छा आहे, पण आता होईल तेव्हा. ती श्वासवर घेऊन रोज बोला. इथे इच्छा बिच्छा आम्हाला नाही बोलायची, वर बोला. श्वासवर घ्या, वर बोला. देवा सांगते मी, लवकर होऊ दे. सांगते मी. श्वासवर घेता का? श्वासवर घेऊन जा. आणि नित्य कर्म जे आहे
एक नित्य कर्म आहे, दुसरं नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्म ठीकच्या ठिकाणी अर्पण झालंच पाहिजे. एखादा श्वास अडकला तर चालतो का तुम्हाला? तितका श्वासावर हुकूम कर्म अर्पण झालं पाहिजे. म्हणजे सुखदुःखी उरावे हे होत नाही. किती वेळ झाला? तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट? एक ऋषी होते, म्हणजे राजा होता, सांगितलेले खूप. आणि तो राजा, राज्याचा कंटाळा आला म्हणून वनामध्ये गेला आणि तप आरंभ केलं. बरोबर? बघा आता, तप आरंभ केलं. कोणी नाही, गुरु नाही, काय नाही, काय नाही, तप आरंभ. एक कुटी बांधली, त्याच्यामध्ये तप आरंभ केलं आणि तप आरंभ करून छान तप चाललं. एक लक्षात घ्या, मनुष्य खुशीत तप करतो. मला कोणी नाही तर मी तप करतो. मी तप कोण करतं? मी म्हणजे कोणाला? आणि त्याच्यात लांब मी तप करतो, मी तप. ते झालं सगळं. तपश्चर्या झाली, भरपूर झाली. रोजच्या रोज कंदमुळं फळं तोडून आणावे, उदरनिर्वाह कर, ते चाललं सगळं नीट. एके दिवशी, अरे बाळा त्या मुलांना जर सांग, एके दिवशी तळ्यावर पाणी आणायला गेले. तर तिथं झारी भरून, म्हणजे काय ते भांड भरून घेता घेता दृश्य दिसलं. पलीकडे एक हरिणी वीत होती, म्हणजे वांत होत होती. तिचं एक पिल्लू बाहेर आलं आणि कोणीतरी त्या हरणीला बाण मारला. हरणी जागेवर गेली आणि या ऋषींनी ते पाहिलं. बघा आता मायेची सुरुवात कुठून होतात. हरणी जागेवर गेली, या ऋषींनी ते पाहिलं. त्या बाळाला सांभाळून घरी आणलं, कुटीमध्ये आणलं. माया. त्याचं सगळं पालन पोषण करू लागले. इथपर्यंत ठीक आहे. एक आहे मात्र, मनुष्याला गुरु जर नाही मिळाले तर तो चुकतो. आणि मग पालन पोषण करता करता ते बाळ चांगलं एवढं मोठं झालं. अंगणात उड्या मारायचं, त्याला जाऊन गवत कोवळं आणायचं, ते घालायचं, असं सगळं त्यांना करावं लागलं. ते केलं, तेही मोठं झालं. आणि मग कालांतराने एक दिवस यांचा अंत जवळ आला. तेव्हा ते मनात म्हणाले, अरे रे, मी गेल्यावर या माझ्या हरणाच्या पिल्लाचं काय होणार? संपणार. मनुष्य जन्म संपला. आणि मग हरणी गर्भा, इतकं कर्म प्रबळ. हे मनातच म्हणले असतील की नाही? मग कोणाचं कर्म झालं? मनाचं कर्म झालं ना, मनाचं, त्याच्याच मनातच विचार झाले ना. भरत राजाचा हरणी हा, झाला. जडभरत. नंतर जडभरत झाला. नंतर आधी भरत. असं आहे. आणि मग तो म्हणाला, माझ्याशिवाय माझ्या या हरणाच्या पिलाला कोण आहे? तर जडभरत राजा हरणी गर्भा गेला. आपल्याला उदाहरणं दिलीच नाही इतिहासाने. हरणी गर्भा गेला. आणि मग हरणाच्या जन्म, ते बाकीचं सगळं पुढं आहे कथा. दुसरं एक उदाहरण सांगते. असेच एक ऋषी छान तप बीप करत होते. रामानंद नाव होतं त्यांचं. छान तप केलं. एक शिष्या होती, ती वेश्या होती, पण वेश्या सुद्धा या अभ्यासात तत्पर होती. तिने सर्व अभ्यास घेतले गुरूंकडून आणि गुरूंच्या एवढी अधिकारी झाली. एकदा गुरु झोपलेले होते, शेवटी आजारी आलं. झोपलेले असताना समोर चांदीच्या खडावा ठेवलेल्या होत्या, एका शिष्याने दिलेल्या. शिष्य काही पण देतात, लक्षात ठेवा. परत जन्म घ्यायला. हा, चांदीच्या खडावा पाहिल्या शेवटी लक्ष गेलं. अरे अरे अरे, बुद्धीत विचार आला. अरे अरे, सगळ्या खडावा वापरल्या, फक्त या चांदीच्या खडावा मी घातल्या नाही. आणि श्वास सुटला. ती वेश्याची मुलगी होती, ती हुशार होती. तिने आधीच गुरूंना सांगितलं होतं, गुरुजी सावध, जर काय झालं तर मग बघा सावध. ते म्हणलं, तू गप्प बस गे, तू गप्प बस. म्हणलं, खडावाकडे लक्ष गेलं. अरे अरे, वापरायच्या राहिल्या आणि प्राण गेला. बघा, एखादी वस्तू सुद्धा मनुष्याला मुक्त होण्यापासून बाजूला करते. किती क्विक राहिलं पाहिजे आपण.
आणि कर्म समर्पण करण्यास किती सूचकत्वाने राहिलं पाहिजे. तत्पर. मग झालं. आणि मग त्या चांभारवाड्यामध्ये एक मूल जन्माला आलं आणि ते 3 दिवस झाले तर रडेनाच. कितीतरी प्रयत्न केले लोकांनी, रडायचं राहावं, रडायचं काहीच नाही. शेवटी त्यांना माहिती होतं की ते गुरु गेले, पण ही मुलगी हुशार आहे, हिला विचारा. सगळेजण तिच्याकडे आले. ती म्हणली मी येते घरी तुमच्या, पण माझी एक अट आहे, त्या बाळाला माझ्या मांडीवर द्या आणि दरवाजा लावून घ्या. तिला माहिती होतं काय झालं. उसको मालूम था सब, आपलाही गुरु आया आहे. मारवाड्यात गेली, दरवाजा लावून घेतला आणि त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि म्हणाले काय मी म्हणत होते ना, लक्ष द्या स्वतःकडे, त्या खडावांकडे बघू नका. चुकलं की नाही की खुदकं नसलं. आणि मग त्या खडावा म्हणजे ते मूल जे जन्माला आलं ते कोण? रोहिदास तांबा. जन्मभर जोडे शिवले. कोणती शिक्षा आहे मला सांगा. पहिल्या जन्मात मुक्त होऊन सुद्धा शेवटी कर्म चुकलं. कागा कर्मे जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे. हे पहिली उदाहरणं आहेत. म्हणून बी केअरफुल अबाउट यू ऑल. तुमच्या सकट सगळ्यांना मुद्दाम सांगते की तुम्ही सावध व्हा. हां, मग कर्म चुकलं, सांबार झाले. सांबार झाल्यावर आयुष्यभर काय केलं? जोडे शिवले. बैलांची रक्त माखलेली कातडी ती काय तयार करतात ती केली. मग कितीतरी झालं. अधिकार त्यांना आला. त्या जन्मात ते मुक्त झाले, अधिकारी झाले. पण असं आहे, कर्म सुधारलं नाही, कर्मात लिप्त झालं. अगा कर्मे जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे. आणि भोगावया यावे जन्मा एका. जन्म येतोच. तुम्हाला सर्वांना जर जन्म मृत्यू चुकवायचे असतील तर ध्यान काय करा. आता सांगते बरं, पुन्हा सांगणार नाही. सांगते ध्यानाच्या वेळेस एकदा आसन घातलं की स्वतःच्या आसनाकडे बघा. सगळी मांडी बरोबर आसनावरच आहे का बघा. जमिनीचा स्पर्श नको कोणत्याही अवयवात. डोळे घट्ट मिटा, संकल्प करा. श्वास वर घ्या, संकल्प करा. हे भगवती, एका संकल्पात नाही झालं पुन्हा थांबा, दुसरा श्वास वर घेऊन उरलेला संकल्प पूर्ण करा आणि प्रार्थना करा. हे भगवती, आम्ही खूप लोकांचं पूर्वीचं ऐकलंय, माताजींनी आम्हाला सांगितलंय, तरी आता एची देही एच डोळा आम्हाला मुक्त करावं. असं करा. हां, सर्वांना पुन्हा एकदा माझे खूप खूप आशीर्वाद. पण कोणीही असं ध्यानामध्ये चुकू नका. कर्म आहेत प्रत्येकाला, कर्म करा. प्रत्येक कर्म करताना पण नाव घ्यावं ना, नाम घ्यावं. ते कोण कोण घेतं आतवर? नाम चालू असतं. नाम घेतलं. नाम चालू असतं. कुछ तो होता है. नाव नाही येत सगळ्यांच्या मुखात. मंत्र असतं ना, बीजमंत्र नाम चालू असतं. बीजमंत्र चालू असतं. कुंडलिनी शक्तीच म्हणतो. अरे शक्ती नाही. हा, हो. काय माझ्या डोकं झालंय जवळ. तेव्हा नाम असा बैठक घालावी, श्वास वर घ्यावा, प्रसन्न मनाने आत्मशक्तीला आळवावं. म्हणजे प्राणाची ज्योत समोर दिसेल. आणखी काय सांगू तुम्हाला. अंगुष्ठ मात्र ज्योत समोर येते. कळलं तुम्हाला? ती यावी तुमच्या सर्वांच्या आणि तुम्हाला बोध करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. गीत म्हणायचं, प्रेमल गीत काढा. ऐका का पुरे आता गीत काय हरकत नाही. निराकार तू मगाच ते नको. झाला झाला धन्य धन्य प्रपंच हा संसार. निनादे बोधाचा झंकार, निनादे बोधाचा झंकार.
निनादे नादाचा झंकार, निनादे नादाचा झंकार. देह बघा इथे काय म्हटले शब्द, इथे शब्द काय वापरले? देह देह पंढरी झाली. कशामुळे झाली? कशामुळे? इतकी पंढरी झाली की दवाखान्यात मला 2-3 वेळा जावं लागलंय ना. ती पंढरी होती म्हणूनच परत आली, आता नसती आली. देह पंढरी आणि पंढरपूर आहे म्हणजे त्यात काय आहे? नक्कीच आहे मुक्कामाला. मुक्कामाला देव आला पाहिजे. देह पंढरी झाली पावन, पांडुरंग हा इथेच निशिदिन. नादात्मक त्याचा मजला, देही साक्षात्कार. निनादे भोगाचा झंकार, निनादे नादाचा झंकार. पुढे देह विश्व म्हटलं राहील. देह विश्व ना. आता बघा नादाची हे आहे अवस्था जी आहे ती कुठून कुठपर्यंत येऊ शकते? इथे जो ब्रह्मनाद सुरू झाला तो झण पायाच्या अंगठ्यापर्यंत असा नाद येत असतो. त्यामुळे अनुभव घ्या. अनुभव घ्यायला खूप आहे तुमच्याकडं. तुमच्या संकल्पना ही काही नाही. नॉर्मल तुम्ही जगता. जेवणाची वेळ झाली जेवायचं, उठायची वेळ झाली उठायचं, पाणी प्यायची वेळ पाणी प्यायचं. आणि इतर काय, पाणी पिताना सुद्धा श्वास ऊर्ध्व गेला पाहिजे या मताची मी आहे. म्हणजे आय हॅव, मी केलंय म्हणून सांग. देह पंढरी आहे देह असा अनुभव आला. एकही ठिकाण पवित्र नाही देहावरच असा अनुभव आला. आणि पंढरपूरचा पांडुरंग इथे उभा आहे आत्मरूपाने, असा ज्योत रूपाने असा अनुभव. देह पंढरी झाली पावन, पांडुरंग हा इथेच निशिदिन. नादात्माने त्याचा नादात्मक हा त्याचा मजला, देही साक्षात्कार. निनादे बोधाचा झंकार, निनादे नादाचा झंकार. झाला माझी. शेवटचा परिणाम काय असतो मनुष्याचा? माझी मीन उरले आता. जेव्हा मनुष्य माझेपणाने उरत नाही तेव्हाच तो जगाचा होऊ शकतो. जगाचा उडीच होऊ शकत नाही. कोणी नमस्कार केला तर आशीर्वाद कोणीच देऊ शकत नाही. त्याचा अर्थ तो जगाचा झाला. माझी मीन उरले आता, श्वासे श्वासे समर्पितता. एक एक श्वास अर्पण, एक एक श्वास. एकदा एखाद्याला बादली सोडली आणि तिला सवय लागली विहिरीत बुडायची, कळलं? असं 50 वेळा ती जाणारी विहिरीवर काय का, आता विहिरी नाही आहे, विहिरीवर जाणारी काय करते, इकडं तिकडं गप्पा मारते, पण बादली बनवून सोडते त्या चाकावरून. बरोबर की नाही? तसं आहे माझी मीन. आता माझी काही साधना नाही, माझे पण माझं विरून गेलं, पण श्वास सतत वर जातो. मंडपाच्या मागे मुलांनी आवाज नाही करायचा. माझी मीन उरले आता, श्वासे श्वासे समर्पितता. प्रेमळ झाली गुरुचरणावर, शरणच वारंवार. निनादे बोधाचा झंकार, निनादे नादाचा झंकार. झाला झाला
सर्व साधकांनी व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण जोडतो तुम्हाला सांग नाही, अजून काहीच झालं नाही. असे कसे उघडले का डोळे? चला ओके. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. प्रेमळ मूर्ती मोरया. मयुरेश देव. आता बघा प्रवचन झालं ना माझं, तर माझ्या मुखातून काय आलं? मयुरेश. अर्पण झालं. असं मी म्हटलं का? नाही नाही, प्रवचन मी केलो असं मी म्हणत नाही, असं मी म्हणत नाही. प्रवचन अर्पण झालं कधीच असं पाहिजे. कर्मामध्ये डोळस, ध्यानामध्ये डोळस, कृतीमध्ये डोळस, सगळीकडे डोळसपणाने जर काम केलं तर आपल्याला मोक्ष जवळ आहे. 7च दिवसात मोक्ष घेणारी माणसं आहे. कळलं? धरून ताई आता करा. हां मयुरेश जय. सद्गुरु. मला वाटलं आज मला थोडंसं बरं नाहीये, प्रवचन काय बहुतेक होऊ शकणार नाही. पण सगळे साधक आले की मला काय येतं? तुमचं टॉनिक आहे.